रामकृष्ण हरी. जय जय गुरुदेव गुरुदेव रामकृष्ण माऊली. हरी. आपल्या चरणी रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण गुरुदेव. हरी. रामकृष्ण जय गुरुदेव ताई. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव ताई. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. रामकृष्ण हरी. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव ताई. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतम् भावारहितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु उमागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूतनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 322 पण क्रमांक, दशक 8, समाज 9 आणि ओवी क्रमांक 59. जेथे ध्यान धारणासरे कल्पना निर्विकल्पी मुरे केवळ नेप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. जेथे ध्यान धारणा आदी त्रिपुट्या नष्ट होतात, कोणतीच त्रिपुटी राहिली नाही आता तिथं. पूर्ण त्रिपुट्याचा काय झालेला आहे, बाद झालेला आहे. कल्पना जिथे निर्विकल्पात लय पावून सूक्ष्म ब्रह्म तेवढं ज्ञाप्ती रूपानं म्हणजे जाणीव रूपानं उरतं, त्यालाच तर मोक्ष म्हणावं. ही मोक्षाची व्याख्याच केलेली आहे की पूर्ण त्रिपुटीचा बाद झालेला आहे आणि ज्या कल्पना आहेत त्या पूर्णतः निर्विकल्पामध्ये लय पावलेल्या आहेत आणि फक्त उरलं काय, एकच एक ब्रह्म. ब्रह्म चैतन्यच खाली काय झालेलं आहे, उरलेलं आहे. आणि फक्त जाणीवच तिथं राहिली, बाकी काहीही शिल्लक राहिलेलं नाही. अशी जी स्थिती त्याला ब्रह्मस्थिती असं म्हटलेलं आहे. त्या स्थितीची काय करायची आपल्याला प्राप्ती आहे का? ती स्थिती कोणतीच कल्पना नाही बरं का मनामध्ये, कोणताच संकल्प नाही, कोणताच विकल्प नाही. पूर्ण कल्पना काय केल्यात, मावळून टाकल्यात. येथे कोणतंच मनामध्ये त्रिपुटीच नाही. त्रिपुटीच्याही वेगळा कल्पना रहित स्थिती. फक्त काय आहे तिथं, फक्त मी ब्रह्म आहे ही जाणीव, त्याला मोक्ष म्हटलंय. भव मृग जळ आटले लटिके बंधन सुटले अजन्म्यास मुक्त केले जन्म दुःखापासूनी. मग काय झालं, संसार रूपी मृगजळ आटून गेलं. केव्हा आटलं माहिती का? केव्हा आटलं, जेव्हा आपल्याला काय झालं तर फक्त अनुभव उरलेला आहे, मी ब्रह्म आहे ही जाणीव फक्त उरलेली आहे. तसा तर विचार केला तर महाराज म्हणतात अशी जाणीव उरते त्याला मोक्ष म्हणतात. मग तिथं काय होत नाही, जो संसार आहे, संसार रूपी जो मृगजळ इतक्या दिवस भासू लागलं त्याला सत्य म्हणू सत्य म्हणू त्या मृगजळाच्या पाठीमागं लागलं आणि काय होईन तिथं सुख भेटन, तृप्ती भेटन असं जीवाला वाटू लागलं. पण झालं काय, सुख तर भेटलंच नाही. त्या संसाराच्या पाठीमागं पळून पळून धावून धावून जसं ते हरण काय झालं होतं, तुका म्हणे
गेले व्यर्थ वायाविना जैसा मृग क्षीण मृगजळी. जसा म्हणले तो हरिण पाणीच आहे काही की असं वाटू लागलं त्याला त्या मृगजळाच्या ठिकाणी, आणि नुसतं त्या मृगजळाच्या पाठीमागे धावू लागला. पळून 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 शेवटी ऊर फोडून पाय खुरून मरून गेला. पण पाणी प्यायला भेटलं का? होतच का पाणी तिथं? पाणीच नव्हतं. पण हे कळालं का? कळालंच नाही. न कळल्यामुळं काय झालं? हानी झाली. कशाची हानी झाली? मृत्यूला काय केलं? गाठलं. तसाच आहे प्रकार. संसारूपी मृगजळे ऐक नाही, आणि त्याच्या पाठीमागे हा जीवात्मा जीवरूपी हरीण लागलाय. सारखं पळायलाय कशासाठी? सुख प्राप्त करून घेण्यासाठी, कि मला सुख भेटन, हे केल्यानं सुख भेटन, ते केल्यानं सुख भेटन, ह्याची प्राप्ती झाल्यावर सुख भेटन, त्याची प्राप्ती झाल्यावर सुख भेटन. पण सुख भेटायले का? आतापर्यंत संसारामध्ये कुणाला सुख भेटलं? कुणी आहे का इथं रेकॉर्ड ब्रेक केलेलं? कोणीच नाहीये. कारण संसारात सुखच नाही. सुख असतं असं तर संतांनी म्हटलेच नसते. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. नाहीच म्हणली विश्रांती तिथं, तळमळे म्हणले. एक झालं की एक, एक झालं की एक, इच्छावर इच्छा, कल्पनावर कल्पना सुरूच असतात. असं नाहीच आहे मनामध्ये, संत सोडले तर, की ह्याच्या मनामध्ये काही नाही म्हणून. कल्पनेचा काय लागलेला आहे? 12च्या 12 आहे त्याच्या अंतःकरण. एक झाली की एक, एक झाली की एक, ते इच्छा. आणि महाराज म्हणले इच्छा मुरळीसा पाहू नका, पडाल नरकाद्वार. जर इच्छेकडे लक्ष दिलं तर नरक प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, इच्छा राहिली, वासना राहिली, काय पुढचा जन्म आहे. कोणतीही असू द्या वासना, कोणतीही इच्छा असू द्या, जन्म आहे का नाही? आहेच ना. जन्म कुणाला नाही? जन्म नाही रे आणि का कुणाला नाही जन्म? ज्यानं स्वरूप प्राप्त करून घेतले, ज्यानं मीची ओळख करून घेतली, त्याला काय नाही? जन्म नाही आणि मरण नाही. कारण का? आपल्या आपल्या जाणीवेमध्ये तो राहायला लागलाय. आपल्या आपल्या स्वरूप महिमेमध्ये तो डुबलेला आहे. आणि जो आत्मस्वरूपामध्ये डुबलेला आहे, मीच आत्मा आहे असं निश्चय दृढ झालेला आहे. आत्म्याला जन्म नाही मरण नाही हे पक्क माहिती आपल्याला. पण तसा भाव झाल्याच्या नंतर जन्म गेला, मरण बी नाही जन्म बी नाही. आता मज नाही, आता मज भय नाही पै कोणाचे, जन्म मरणाचे दुःख गेले, निर्भयता प्राप्त झाली. निसंगाची संग व्याधी, विदेहाची देहबुद्धी, विवेके तोडिली उपाधी, निष्प्रपंचाची. जो निसंगच आहे ना, त्याला भ्रांतीने संगरूपी रोग जडलाय. जो निसंग होता त्याला संगच नव्हता आतापर्यंत कुणाचा. संगरहित स्थिती. तर विचार केला तर आत्म्याला संग कुणाचा आहे का? कुणाचाच नाहीये. तो एकुलता एकच आहे, एकटाच आहे. पण म्हणले संगरूप झाला, भ्रांतीने झाला. काय? संगरूप. संगरूप भ्रांतीने झाला म्हणून तर रोग जडला. त्या भ्रांतीमुळं, त्या संघामुळं निसंगाला रोग झाला. आणि तो रोग नष्ट होतो केव्हा? ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा, वारे न पथ्य नाम विठोबाचे, आनिक न वाचे सेवेसी. ठीक आहे, रोग बरा होणार आहे, पण काय करावं लागल? औषध घ्यावं लागल, ब्रह्मरसाचा काढा घ्यावा लागल. ज्या दिवशी ब्रह्मरसाचा काढा ग्रहण करून वरचीवर रोजच्या रोज प्यावं लागते, पथ्य पाळावं लागतंय. जर बिमारी दुरुस्त करून घ्यायची असेल तर काय करावं लागल? पथ्य पाळावं लागल. डॉक्टरनं जे सांगितलं ते करावं लागल. म्हणजे काय होणार आहे? आराम पडन, बिमारी काय होऊन जाईन आपल्या जवळची. आणि जर आपण नाही तसं वागलं तर झालं, म्हणजे ती बिमारी काय होणार आहे? वाढणारच आहे. मग जर ही अज्ञान रूपी बिमारी झालेली आहे जीवाला, ती बिमारी निवृत्त करायची असेल तर ब्रह्मरसाचा काढा घ्यावा लागल. आणि त्याच्यासोबत पथ्य पाणी पण पाळावं लागल. पथ्य जर पाळलं तर बिमारी दुरुस्त होईल. नाही तर इकडं काय औषधावर औषध घ्यायला लागले, पथ्यच पाळना झाले, बिमारी दुरुस्त कशी होईल? होणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागल? पथ्य पण पाळावं लागल.
म्हणून महाराज म्हणतात की जो निसंग आहे ना, त्याला भ्रांतीने संगरूपी रोग जडलाय. तो नष्ट होतो. जो विदेही असून स्वतःच देही मानत होता, त्याची देहबुद्धी नाहीशी होते. जो प्रपंचापासून सदैव अलिप्त आहे, त्याची प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीशी होते. त्याचा रोग नष्ट झाला. तो निसंग बनला. कोण? ज्याने प्रपंचाची उपाधी सोडली, तो नेहमी प्रपंचापासून अलिप्त राहत असतो. देहबुद्धीवर येतच नाही. आत्मबुद्धी निरंतर अंतःकरणामध्ये प्रकट झालेली आहे. प्रगटले ब्रह्मज्ञान, उरोनेदी देहीचे भान. द्रष्टादर्श दर्शन, प्राशान करी तत्काळ. काय सांगत आहेत महाराज? देहबुद्धी नाहीशी झाली, प्रपंचापासून सदैव अलिप्त झाला, विदेह अवस्थेला प्राप्त झाला. पण केव्हा? जेव्हा ज्ञान प्रगटलं तेव्हा. कोणतं ज्ञान? ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानासाठी काय काय करावं लागलं? ब्रह्मज्ञानासाठी अनेक प्रकारचे पथ्य पाळावं लागले. तेव्हा ब्रह्मज्ञान काय झालं? प्राप्त. सगट मगट होत नसते. आपल्याला लई सवय लागली बेकार. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय घात शरीराचा. दोन्ही व्हावा वाटते. संसार बी एक नंबर आणि परमार्थ ही एक नंबर. संसार बी सोडा वाटना, परमार्थ ही सोडा वाटना. जीवाची अवस्था ही झाली. मग म्हणजे तुझ्या हाताला काहीच लागत नाही. जे प्रारब्धाच्या अधीन आहे, ऐक नाही, ते सहज घडायला लागले, ते सहज प्राप्त व्हायला लागले. त्याच्यासाठी अट्टाहासच नाही, ते सहज कारण प्रारब्धाच्या गोष्टी येत नाही, तिथं अट्टाहास नाहीये. आणि प्रारब्धाच्या माथ्यावरच देहाला सोडलं पाहिजे. जसं प्रारब्ध तसं काय होणारे? गती होणारे, तिकडे देह जाणारे. पण मनामध्ये विकल्प संकल्प अजिबात करायचे नसतात. कारण का? निर्विकल्प अवस्था आहे आपली. विदेह अवस्था भोगायची असेल, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचे, जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घ्यायची आहे, त्याकरता काय करावं लागल? कारण जो आत्मज्ञानी आहे, ज्याने जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे, ज्याने विदेह मुक्त अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे, त्याचा भावच तसा झालेला असतो. संगरहित झालेला असतो. असंग अवस्थेला तो प्राप्त झालेला असतो. कुणाचाच संग नाहीये मला, असा निश्चय झालेला असतो दृढ चित्तामध्ये. जगामध्ये वावरतो पण अलिप्त रूपानं. आकाश सगळीकडे आहे, कुठं नाही आकाश? प्रत्येक ठिकाणी आकाश आहे, पण अलिप्त रूपाने. आकाशाला कशाचाच डाग पडत नाही. तेलामध्ये पण असं पडतंय आकाश, पण तेलाचा डाग पडत नाही. तुपामध्ये पण तुपाचा डाग पडत नाही. चिखलामध्ये पण चिखलानं भरत नाही. चंदनामध्ये पण लेप कधी लागत नाही. असा आकाश आहे. तसा असंग जसा आकाश आहे, तसं तू पण असंगच आहेस. देहामध्ये आहेस, पण देहाचा लवलेशही तुला स्पर्श होऊ शकत नाही. फक्त तुला काय करावं लागल? तुझा भाव प्रगट करावा लागल. कोणता? पहिले द्रष्टा बनावं लागल, साक्षी बनावं लागल. द्रष्टा साक्षी बनत 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 तुला इथपर्यंत जायचंय. इथपर्यंत झेप घ्यायची की पुन्हा ते दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ही त्रिपुटी सुद्धा मावळली पाहिजे. कारण तोच आहे ना. सर्पच कुठे आहे? सर्पच नाही ना, पण काय करणार? भासू लागला, दिसू लागला, म्हणून त्याच्यापेक्षा वेगळा आहे. ते सर्प नाही, सर्प नाही, सर्प नाही असं म्हणावं लागलं. का? दिसू लागला ना हो. त्यांना भीती वाटली, कंप फुटला, आहे का नाही? का बरं? दिसला, खरा मानला होता, काळा कुट्ट होता, कवड्या कवड्याचा होता, असली नाग होता, असं वाटू लागलं, म्हणून भीती मनामध्ये. पण नंतर काय झालं? ज्ञान झालं सांगावांगीनं की बाबा ते नाही हो, सर्प नाही, तिथं रज्जू आहे, सर्प नाही. पण प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं ना, म्हणून ते काय करू लागलं? नाही नाही, सर्प नाही. तरी पण मनामध्ये धसकी होती का नाही? कुठपर्यंत धसकी राहणार? जोपर्यंत त्याला स्पष्टतः दोरीचं ज्ञान होणार नाही तोपर्यंत. आणि एकदा दोरीचं ज्ञान झाल्यावर सहज, अरे ती मिथ्या आहे, तिथं सर्प नाही, दिसायला लागलाय पण ते खोटा आहे. दिसत असताना नाही नाही, दिसू द्या ना. जरी दिसत असेल ना, ते कशामुळे दिसायलाय त्याचं कारण शोधलं, आणि तो काय, ती काय आहे रज्जूचे, हे पक्क लक्षात आलं. तसंच आहे.
जोपर्यंत दृढता येत नाही ना ज्ञानाला, तोपर्यंत हे संसार रूपी सर्प काय होणार आहे, प्रतितीला येणारच आहे. एकदा दृढता झाली ज्ञानाला की मग जसं दिसणार आहे पण त्याला मिथ्या म्हणणार आहे. दिसला तरी त्याच्यापासून काय होणार नाही, विकार उत्पन्न होणार नाही. कारण का, ती मिथ्या आहे, ते खोटं आहे. खोट्या वस्तूपासून काय होणार आहे, ते काय चावणार आहे काय आपल्याला, अजिबात खोटं आहे ना ते रज्जूच आहे. आता ते आपल्या पाठीमागे बी लागणार नाही, ते चावणार बी नाही आपल्याला, आहे का नाही. आपण त्याला ओलांडून गेलो तरी काही आता फरक पडणार नाही, आपल्याला बी भीती वाटणार नाही. कारण का, कळणे पण आला ना, कळालं रज्जू आहे म्हणून. तसंच आहे, परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान झालं आपल्याला, आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं आपल्याला, की आपल्याला बी हीच अवस्था प्राप्त होणार आहे. म्हणून महाराज म्हणले, निसंग बन, भ्रांतीचा संग सोड, विदेह अवस्थेला प्राप्त हो. देहबुद्धीला नष्ट करायचे, प्रपंचापासून सदैव अलिप्त राहायचे, प्रपंचरूपी उपाधी विवेकाच्या योगे नाहीसी करून टाकायची आहे. अद्वैताचे तोडिले द्वैत, एकांतास दिला एकांत, अनंतास दिला अंत अनंताचा. इथे सांगायला लागलेले आहेत, जो वस्तुतः अद्वैत आहे, द्वैताच्या ठिकाणी नाही, अद्वैत रूप आहे तो, त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले. जो अद्वैतात गेला तिथे द्वैत राहील का, ते नष्ट झालं ना द्वैत. जे द्वैत होतं, देह मी वाटणं, कारण एकच आहेस आणि एकाच्या सापेक्षेने तुला देह मी वाटायला तिथं द्वैत झालं. दोन आले की द्वैत झालं, दोन आले की द्वैत. मग ह्याला देह बी मी वाटायला, इंद्रिय माझे वाटायला इथं, ऐक नाही, संबंधी माझे वाटायला, जातीचं वाटायला, धर्माचं वाटायला, इकडं अजून कार्याकडे आलेलं आहे, कारणातून कार्याकडे आलेलं आहे, सगळ्या कार्याला सुद्धा माझं म्हटलेलं आहे. म्हणजे किती खाली उतरलं, किती अंगाला काय केलेलं आहे, सगळा लेप लावून घेतलाय जीवानं. जेवढा लेप लावलाय आता तेवढा काढून टाकावा लागेल. जेवढा अहंकार घेतलेला आहे तेवढा अहंकार गलित करावा लागेल, तेव्हा अद्वैत अवस्था प्राप्त होईल. म्हणून अद्वैत आहे त्याचे काल्पनिक द्वैत नष्ट केले. जो एकला एकच आहे त्याचा एकांत त्याला परत मिळून दिला. जो अनंत आहे त्याच्या अनंतपणाचाही अंत झाला आणि मी अनंत ही जाणीवही उरली नाही. अगोदर उरली, आता ती बी निवृत्त झाली. जाणीव नेणीव भगवंती नाही, जाणीव काय झाली आता, ती बी मावळली. एकांत वासामध्ये राहिल्याच्या नंतर, आता एकांत वास तर साधून घ्यायचाच आहे, पण लोकांतातून एकांत वास साधवला पाहिजे. एकांतामध्ये एकांत वास तर कुणीही साधून घेते हो, त्याच्यामध्ये काही नवल नाही. पण लोकांतातून एकांत वास साधवणं याच्यामध्ये मोठं काय आहे, नवल आहे. आणि हे साधता येतं केवळ संतांना, कारण का त्यांचा भाव डगमगत नसते. जसं आता आपला दृढ देहभाव आहे का नाही, मी देह आहे, दृढ भाव आहे ना, तसा त्याचा आत्मभाव प्रगटलेला असते की मी आत्मा आहे. दृढता आली असते ज्ञानाला, म्हणून त्यांचा भाव काय होत नाही, डगमगत नाही. जागृतीस चेविले, चेहऱ्यास सावध केले, निजबोधास प्रबोधिले आत्मज्ञान. जागृतीलाच जागे केलं, जागृत असलेल्याला सावध केलं, निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. काय झालं होतं, जागृतीलाच जाग केलं होतं रे, पण कळत नव्हतं म्हणून जाग केलं. जागृत असलेल्याला सावध केलं, जागृत होता पण त्यालाच काय केलं, सावध, निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश केला. नाहीतर काही गोष्टी काय वेगळ्या आहेत का, त्याच आहेत ना, तूच आहेस ना, परमात्मा तूच आहेस, तू जागृत आहेस, पण तुला माहित नव्हतं. म्हणून जागृत असून तुला जाग करावं लागलं. तेच स्वरूप तुझंच आहेस पण माहित नाही म्हणून सांगावं लागलं. जागृतच आहेस तरी पण अजून जाग करावं लागलं. त्या आत्मतत्वालाच, तुझं स्वरूप कुणाचं आहे, तू कोण आहेस, सच्चिदानंद स्वरूप, त्यालाच निजबोध करावा लागला, त्यालाच आत्मज्ञान सांगावं लागलं. म्हणून निजबोधालाच आत्मज्ञानाचा उपदेश करावा लागला. अमृतास केले अमर, मोक्षास मुक्तीचे घर, संयोगास निरंतर योग केला, जो कधी मरू शकत नाही.
त्याला अमर केले, मोक्षाला मुक्तीचं घर मिळवून दिलं. ज्याला कधी वियोग होऊ शकतच नाही त्याला निरंतर योग घडून आणला. जो कधी मरू शकत नाही, नाहीच आहे मरणारा तो, मरका नाहीच आहे, मरक नाहीच. कोण मरक आहे? देह मरक आहे. तू कधी मरतच नाहीस, ना तुला जन्म ना तुला मरण, म्हणून तर तू अमर आहेस. अमर आहा, अमर आहा, खरं का खोटं ते पहा म्हणले. अमरच आहेस तुम्ही, फक्त तुम्हाला शोधावं लागल. शोधलं की सापडतंय. मोक्षाला मुक्तीचं घर मिळवून दिलं. मोक्षाच्याच घरात होतं पण कळत नव्हतं, आणि मग कळालं हे माझंच घर आहे. हे विश्वची माझे घर, किंबहुना चराचर, हे सगळं माझंच घर आहे. मग कळालं. ज्याला कधी वियोग होऊ शकतच नाही त्याचा निरंतर योग घडून आणला. कारण वियोग होणारच नाही, कसा होईल? स्वरूपच ते. मी माझ्याला कधी वियोग झालाय का? मीचा कधी वियोग होतोय का? कधीच होत नाही. पण ह्याला झाल्यासारखा वाटू लागला. का वाटू लागला? कारण मीला सोडलं होतं, दुसऱ्याला पकडलं, दुसऱ्याच्या मीला माझं म्हणू लागलं, म्हणून अवस्था बिघडली होती. पण आता शुद्धीवर यायला लागले. पूर्णपणे नाही आलं पण यायला लागले, वाटेवर आहे आणि शुद्धीवर येणारच. कारण का? गुरु महाराजांचं आश्वासनच दिलेलं आहे ते. फक्त तुम्ही काय करू नका, मार्ग सोडू नका. बरोबर तिथूनच चलत या बरं, तुम्हाला बरोबर घर सापडणार. इकडे तिकडे वळलात की तुम्हाला अजिबात घर सापडणार नाही. तुम्ही काय करा, बरोबर जी खूण सांगितली त्या खूण या, तुम्ही चुकणार नाहीत. आश्वासन दिलंय, त्याच रस्त्याने जायचे. रस्ता डगमगू द्यायचाच नाही, रस्त्यामध्ये फाटाफोटू द्यायचाच नाही. मग बरोबर काय होतंय, आपलं जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून महाराज म्हणतात पुढे, निर्गुणास निर्गुण केले, सार्थकाचे सार्थक झाले, बहुता दिवसा भेटले आपणासी आपण. मी निर्गुण अशी जाणीवही राहिली नाही की मला एकही गुण नाही. सत्व रजनतम ना शुद्ध सत्वगुण एकही नाही माझ्याकडे. मी निर्गुण आहे, गुणरहित अवस्था आहे माझी, अशी जाणीवही राहिलेली नाही आता. म्हणजे निर्गुणालाही गुणरहित केले. आत्मज्ञान झालं तरच मनुष्य जन्माचे सार्थक आहे, तोपर्यंत नाही बरं का. त्या सार्थकाचेही सार्थक झालं. कधी सार्थक होणार आहे? जीवनाचं सार्थक आत्मज्ञान झाल्यावर. एकदा आत्मज्ञान झालं की मनुष्य जन्माचं जे बिराड लागलं होतं पाठीमागं, जन्मायचं मरायचं, ते पूर्णतः निवृत्त झालं. त्या सार्थकतेचेही सार्थक झाले आणि अनेक दिवसांनी आपली स्वतःची आपल्याला भेट झाली. आपल्याला भेट झाली. आणि आपल्याला भेट व्हावं लागते. तेव्हा काय झालं म्हणले, जीवनाचं सार्थक, मनुष्य देहाचं सार्थक, तोपर्यंत नाही. तुटला द्वैताचा पडदा, अभेदे तोडिले भेदा, भूत प्रपंचाची भूत पंचकाची बाधा निरसोन गेली. द्वैताचा पडदा तुटून गेला. द्वैताचा पडदा होता ना, आता पडदाच राहिला नाही. कोणता होता पडदा? अविद्येरूपी द्वैताचा पडदा होता. ती अविद्या नष्ट झाली, तो मी एक झालो. प्रतिबिंबच नाही आता राहिलं, आपलं हे आरसाच नाही राहिला आता. प्रतिबिंब दिसन का? बिंबन प्रतिबिंब एकच झालं. आरशरूपी उपाधी होती इतक्या दिवस, म्हणून दोन दिसू लागलं. आता आरसाच काय झाला, फुटून गेला. मग काय झालं, बिंब प्रतिबिंब एक झालं, प्रतिबिंब बिंब रूप झालं. तसंच आहे, अज्ञान नष्ट झालं की झालं म्हणले, जीवपणा जो आलेला होता त्याची काय झाली, निवृत्ती झाली, आणि तो शिवरूप झाला. उपाधीच राहिली नाही आता तिथं. उपाधीच काय झाली, पूर्णतः मावळून गेली. द्वैताचा पडदा तुटून गेला. अद्वैताने भेदास नाहीसे केले. अद्वैत प्रगटलं, तिथं भेद कुठला आला आता? अद्वैताच्या ठिकाणी द्वैत कुठला आला आता? म्हणून पंचमहाभूताची झडपले, ह्या जीवाला पंचमहाभूताने झडपलं होतं. त्याला भूत लागले होते, 5 मोठमोठाले जबर मोठे भूत होते हे.
पण ह्यानं झडपलं होतं, त्याची बाधा झाली होती म्हणून तर त्याच्यामध्ये अडकलं होतं. पण आता अद्वैत ज्ञान प्राप्त झालंय, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणून काय झालंय अवस्था, भूत बाधाच नाहीशी झाली. जी भूत बाधा होती ना तीच काय झाली, निवृत्त झाली. सद्गुरु रूपी भूत काढणारे मांत्रिक, सद्गुरु रूपी मांत्रिक भेटल्यावर काय झालं म्हणले, आता भूत किती जबर असू द्या ते निवृत्त झालं. कारण मांत्रिकच जबरदस्त भेटला होता. त्याच्यामुळे ते भूतच काय झालं म्हणले, आता उतरलं. कारण ज्ञानाची विभूती लावली ना, म्हणून सगळं खरखर खरखर उतरून गेलं, ते भूतच निघून गेलं अंगातलं. आता काय झालं, फक्त जाणीव राहिली. परब्रह्म मी आहे, मी सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे. कारण द्वैत गेलं मावळून, पूर्णतः अद्वैत प्रगटलेला आहे. पंचमहाभूताची पूर्णतः भूत राहिलेली नाही. आता अद्वैत स्थिती प्राप्त झाली. झाले साधनाची फळ, निश्चळास केले निश्चळ, निर्मळाचा गेला मळ, विवेक बळे. विवेकामुळे साधन सफल झाले. जे साधन करू लागलोत ना, विवेकाला धरूनच साधन केलं आम्ही, विवेकाला सोडलंच नाही म्हणून आमच्या साधनाला सफलता आली. जर विवेकाला सोडलं तर साधनाला सफलता येईल का? म्हणून विवेक रूपी खडग हातामध्ये धरावं लागते, महाराज म्हणायचे आम्हाला. विवेक रूपी जर खडग हातामध्ये असलं, एक गाव दोन तुकडे करणार. सत्य मिथ्याचा निवाडा करणार कोण? विवेक रूपी खडग. त्याने काय करणार, दोन वस्तूचा एकत्र झाल्या होत्या ना, जड चेतन, त्याचा काय केला निवाडा विवेकानं. तिथं काय केला म्हणजे प्रहार केला आणि जड आणि चेतनाला बाजूला करून टाकलं. आणि मग सांगितलं, आणि जडाच्या नादी लागू नकोस, ते चेतन तुझं स्वरूप आहे. कुणी सांगितले? विवेकानं. म्हणून विवेकाचं खडग कधीच सोडायचं नाही. नेहमी विवेक आपल्या चित्तामध्ये नुकसान झालं. विवेकामुळे साधन सफल झालं. कशामुळं? विवेकामुळं. निश्चळ परब्रह्मास निश्चळ केले आणि निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ निघून गेला. निश्चय परब्रह्मास निश्चय, ब्रह्मच होतो पहिले, पण रड नव्हती, ती रड झाली आता. कशामुळं? विवेकामुळं. परत निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ सुद्धा निघून गेला. आता काहीच राहिलं नाही. जी माया होती ना लागलेली, जो मायेचा मळ होता ना, म्हणून तर म्हणले, काय म्हणले महाराज, करी रे संग राही रे निश्चळ. कुणाचा संग करू नको मायेचा, तू निश्चळ राहा, एकटा राहा. लागून येते मळ ममतेचा, ममता सुद्धा, अहंकार ममता ह्याचा मळ सुद्धा स्पर्श झाला नाही पाहिजे. आणि मग म्हणून तर म्हणले काय, की लागून येते मळ ममते, अद्वैत ब्रह्मज्ञान, हेच ब्रह्मज्ञान आहे. नाहीतर म्हणते तिथं अनुभव नाही, नुसतं बडबडे. म्हणून विवेकामुळे साधन सफल झालं. निश्चय परब्रह्मास निश्चय केलं, निर्मळाचा मायारूपी मिथ्या मळ निघून गेला. होते सानिध्य चुकले, ज्याचे त्यास प्राप्त झाले. आपणा देखता फिटले, जन्म मृत्यू जन्म दुःख जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली, ते ज्याचे त्यास प्राप्त झाले. ते आपल्या सत्य स्वरूपाला पाहतच अज्ञानामुळे वासणारे जन्म दुःख नाहीसे झाले. मग कुणाला बघायचे? आपल्याला, आपल्या स्वरूपाला. निरंतर आपल्या स्वरूपाला पाहिजे. त्याला पाहिल्यावर अज्ञान रूपी जो भास होता, तो काय होता? निवृत्त होते. अज्ञानामुळे जे भासणारे जे दृश्य भाग आहे ते निवृत्त झाल्याबरोबर जन्म आणि दुःख सुद्धा राहिलं नाही. कारण का बरं? स्वरूपाचं ज्ञान प्रगटले, सत्य स्वरूपता तिथं काय झाली? पाहता येईल. त्याच्यामुळे अज्ञानाचं काय झालेलं आहे, जे अज्ञानामुळे भासणारे जे जन्म आणि दुःख आहे ते पूर्ण नाहीस झालं. इतक्या दिवस जवळ नव्हतं का? जवळच होतं, पण जवळ असून सुद्धा सापडलं नव्हतं, हरवलं होतं.
एक बाई होती बरं का, आणि अनेक दागिने घालून लग्नाला गेली होती. आली आणि सगळे दागिने काढले, तेवढ्यात फोनच आला. आजकाल फोनचं किती महत्व आहे. कशात फोन आहेच आपल्यासोबत. सगळ्याला सोडू पण फोनला सोडू का? अजिबात नाही, है का नाही? अशी स्थिती झाली ना आताची. तसा म्हणजे फोन आला, दागिने काढता काढता ती विसरूनच गेली. आणि मग दागिने बघायला डब्यामध्ये ठेवले का व्यवस्थित एक दागिनाच नाही. पण त्या हार जो होता तोच हरपला. म्हणे बाई 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 माझा हार हरपला, हार हरपला. शेजारीन आली एक, आल्याच्या नंतर काय झालं, कारण ओरडू लागली, रडू लागली. इतकं सोन्याला तर आग लागली, म्हणली किती महाग सोनं झालंय, माझा हारच कुठे गेलाय की गायब झालाय, तिला वाटू लागलं. मग तिनं म्हणली, होय ग, तुझी हार शोधायला लागलीस, मला तर वाटायला ती तुझ्या गळ्यामध्येच आहे काय की, बघ बरं एकदा आरशात. हिनं तर सगळं घर पालतं घातलं होतं, ऐक नाही, सगळं सगळं म्हणजे जिथं नाही तिथं बघू लागली, पण सापडलं नाही. आणि जेव्हा तिनं म्हणली, बघ बरं तुझ्या आरशामध्ये तेच आहे का हार, जेव्हा बघितलं ना, अगं हो ना, हेच तर हरपला होता ना, आता सापडला. खरं सांगा, ते हरपला होता का? गळ्यातच होता. फक्त काय झालं, हिला भूल पडली होती. ते आहे हे गळ्यात, आणि तिला काय झाली, भ्रांती झाली की हरपला म्हणून. तिला वाटू लागलं, आता माझा हार काय झाला गेला, पण कुठं आता जवळ तसंच आहे, आत्मतत्व जवळच आहे. तोच तुझं स्वरूप आहे. पण हे माहित नसल्यामुळं, हे माहित नसल्यामुळं काय झालेलं आहे, इकडे झेप घेतली जीवानं. जे प्रपंच आहे त्याला सत्य मानून बसलेला आहे, आणि त्याच्यामध्येच काय व्हायले, गुरफटून गेलेला आहे. पण जेव्हा आता सद्गुरु आल्याच्या नंतर सांगत, अरे तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा भुललासी, उगा काय हिंडायलास म्हणलं इकडं तिकडं, ती वस्तू तुझ्या जवळच आहे ना, बिलकुल हिंडू नकोस आता, तिचा शोध घे. एक भिकारी होता, रोज भीक मागायचा, कारण भिकारपणच घेतलं होतं ना पत्करून. एकदा एक संत महात्मा भेटला, काय भीक मागतोस म्हणे, उठले सुटलं की. काय करू म्हणे महाराज, पोटाला लागते. काय पोटाला लागतो म्हणतो म्हणे, पोट तरी तुझं आहे का? आता त्याला काहीच कळणार, जिथं झोप बघ जरासं, कोणी सांगितलं त्या संतानं. झोपते ना, जागा होती त्याची घरात, त्याचं घर होतं छोटस, झोपायचं ते रोज. ते खणलं की त्याला सापडलं, हे धनाचा हंडा सापडला. भिकारपणच गेलं. राहिलं का भिकारपण? आता अजिबात नाही. कारण का? मालक झाला तो आता भिकारी. तसंच प्रकारे आतमध्येच म्हणले खणावं लागते, आतमध्येच आहे, बाहेर नाही. शोधावं लागते. जनाबाई म्हणले, मी आतच शोधलंय. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल पाकोळीती आला, धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोरा. आतमध्येच होता म्हणले ते, त्याला हृदयबंदी खाना केला. आतमध्येच काय केलं म्हणजे शोधलं, हृदयामध्येच. तसं आपल्याला आतमध्ये शोधायचं आहे, पिंडातच येतो. बाहेर बघायचंच नाही, बहिर्मुखी वृत्ती ठेवायचीच नाही. आतमध्ये वृत्ती गेली पाहिजे, निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणले, काय म्हटले, वृत्ती हे निवृत्ती झाली, जनन दिसे तेथे. किंवा म्हणजे तुम्हाला निवृत्तीमध्ये प्रवृत्तीला सोडून निवृत्तीकडे यावं लागेल. सकळ ही तीर्थ निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. त्या मनाला फक्त डुबक्या मारायला लावायच्या. कुठं मारायला लावायच्या? निवृत्तीच्या ठिकाणी. म्हणजे तो संधीचा अभ्यास करावा लागतो बरं का साधकांना, निवृत्तीचा अभ्यास करावा लागतो बरं का साधकांना. म्हणून आपल्यासाठी एक तास स्वतंत्र काढायचा, की त्या तासामध्ये मला कोणालाच बोलायचं नाही. फोन सुद्धा स्विच ऑफ करून घ्यायचा, फोन सुद्धा काय करायचा, बाजूला ठेवायचा. कारण का बरं? ते डिस्टर्ब करतंय. एक तास काढायचा आणि तिथं निवृत्तीचा अभ्यास करायचा, संधीचा अभ्यास करायचा. अभ्यास करायची दिवस आहेत आपले, आता आपण केलाच पाहिजे. एकदा का म्हणले वय झालं 50ची, 40 50ची, 55, 60च्या पुढे गेलं की बसावं वाटत नाही, आहे की नाही. पुन्हा मग गळून येतात पाय, आणि मग काय अभ्यास करायचा. मग खुर्ची लागती बसायला, खाली बसता येत नाही, कारण ही व्यथा आहे ना. शरीराच्या व्यथा सुटल्या का कुणाला? नाही सुटल्या. शरीर आणि शरीराचा स्वभाव पुढे येणारच झाला. कारण शरीर हे दुःखाचं मूळ सांगितलंय. शरीर हे काय आहे? दुःखाचं भांडार. म्हणून काय करायचं? अगोदरच आपला अभ्यास करून घ्यायचा. आता आहे ना, आताच करायचं. म्हणून महाराज पुढे म्हणतात,
विवेकामुळे साधन सफळ झालं, निश्चय परब्रह्माचा निश्चय केले, निर्मळाची मायारूपी मिथ्यामुळे निघून गेला, जवळ असूनही ज्याची चुकामुक झाली होती ते ज्याचे त्याला प्राप्त झाले. आपल्या सत्य स्वरूपाला पाहताच अज्ञानामुळे बासणारं जन्म दुःख नाहीच झालं. जन्म बी राहिला नाही, दुःख बी राहिलं नाही, सगळं निवृत्त झालं. दुष्ट स्वप्ने जागावला, ब्राह्मण नीच याती पावला, आपणासी आपण सापडला, जागेपणी. मला सांगतात, एका ब्राह्मणाला वाईट स्वप्न पडलं. आपण नीच जातीला जन्मलो आहे, कोणाला स्वप्न पडलंय ब्राह्मणाला. त्यामुळे तो खूप त्रासला. कोण तो ब्राह्मण? कष्टी झाला. जागा झाल्यावर त्याला कळलं की अरे स्वप्न होतं, हे खरं नव्हतं. मग आपण जसं होतो तसेच आहोत ना आता पण. म्हणजे ब्राह्मणच उग मध्यंतरी स्वप्नामध्ये वाटलं मी शूद्र झालो काही की, मी वैश्य झालो काही की, पण नाही रे, ते स्वप्न पडलं होतं. उगाच कष्ट होऊ नकोस, तू ब्राह्मणच आहेस. जाग झाल्यावर कळालं का स्वप्नात? जाग झाल्यावर आपण जसं होतो तसंच आहोत, म्हणजे जणू आपण हरवलो होतो आणि आता आपणच आपल्याला सापडलो आहोत. असं काय झालेलं आहे व्यवहार. ऐसे जयास झाले ज्ञान, तया पुरुषाचे लक्षण, पुढिले समासी निरूपण बोलिले असे. आता म्हणले या प्रकारे ज्याला कोणतं आत्मज्ञान, कसं आत्मज्ञान की मी हे परब्रह्म. इतके दिवस मी देहाला मी म्हणत होतो आत्मवस्तू देव जो आहे तो बाहेर शोधत होतो, पण आता मला संत महात्म्यानं सांगितलं अरे देव तुझ्या जवळ आहे, देव आतमध्ये आहे. नाही नाही, तूच देव आहेस, ते तूच आहेस. सोहम जे सांगतात ना, तत्वम असी, तत्वम असी, तो परमात्मा तू आहेस. असं दृढ असी म्हणजे आहेसच. तिथं आता डगमगूनच नकोस, निश्चयच कर. मग असा निश्चय केल्याच्या नंतर आत्मज्ञान प्रगटत असते. आत्मज्ञान होण्याकरता रात्रंदिवस प्रयत्न केला आणि आता काय झालेलं आहे ते आत्मज्ञान झालं. म्हणून महाराज म्हणले बाहेर फिरे तो गवारा. बाहेर फिरू नको, भटकू नको, आतमध्ये बघ. एकदा आतमध्ये बघा ना, बोरचं पाणी जे लागूस तर पहिले काय करावं लागते? बोरचं पाणी लागूस तर बाहेरचं पाणी टाकावं लागते बोरमध्ये, बरं का. एकदा बाहेरचं पाणी टाकलं आणि एकदा का म्हणले बोरला पाणी लागलं, ती एवढा मुसंडा येते त्या पाण्याचा बाहेर, ऐका नाही. मग बाहेरचं पाणी टाकावं लागते का? काय गरज आहे आता टाकायची? आता तेच भरून ठेवा मधलंच, किती बी येते म्हणले. तसंच आहे, जोपर्यंत काय होणार नाही, आतलं जे आहे ना आत्मस्वरूप प्रगटणार नाही तोपर्यंत श्रवण रूपी पाणी टाकावं लागते, बरं का. कारण झरा लागावं लागेल ना आतला. आतला काय करायचं? खोदायचे. एक तर खोदा, नाही तर मग श्रवण रूपी पाणी टाका. श्रवण रूपी पाणी टाकल्याशिवाय बी खोदता येणार नाही, ऐका नाही. आणि मग पाणी टाकत एकदा का म्हणले आतली वृत्ती ती उत्पन्न झाली की झालं म्हणले. डबल टाकायचं सुद्धा तसं काही नाही, काम नाही. त्याच्यामध्येच राहायचं. मग दिवस आणि रात्र आपल्या आपल्या महिमेमध्ये आपला आपला आनंद मिळतो, रमता जोगी राम, मुझे दुनिया से क्या काम. मग अशी अवस्था होती, बरं का. मी तर रमता जोगी आहे, मी माझ्या मनाचा मालक आहे. आता मला काही घेणं देणं नाही कोणावर. माझ्या मनमाई आहे आता माझी. करा वाटलं केलं, नसलं करा वाटलं श्रवण करू वाटलं केलं. ऐका कोणती बी गोष्ट, मग खाऊ वाटलं तर खाईन, नाही तर नाही खाणार. मी तसाच राहील, कारण विधी अवस्थाच लय छान आहे, बरं का. आनंदच तसा आहे त्याच्यामध्ये, पण ते अनुभवावं लागते. म्हणून महाराज म्हणतात या प्रकारे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्या पुरुषाचे लक्षण पुढील समासात केले आहे. आता बघा आत्मज्ञान कसं होते त्याची आतापर्यंत माहिती दिली. आत्मज्ञान अशा अशा रीतीने होणार आहे, तूच आत्मा आहेस, इथपर्यंत आणून सोडलं बरं का आपल्याला. आता आत्मज्ञान झाल्यावर पुढची अवस्था कशी असते बरं? सिद्ध पुरुष असतो ना, जे मृत्यू लोकामध्ये 4 वर्ग सांगितले, उत्तम, मध्यम नाही, विषयी, पामर, मुमुक्षु आणि सिद्ध, बरं का. विषयी, पामर, मुमुक्षु आणि सिद्ध. विषयी पामराचा इथं काही नाही, विषय आणि पामराचा इथं काही नाही, विषयच नाही, ऐका नाही. विषय आणि पामर, मुमुक्षु आणि सिद्ध. मुमुक्षुलाच बोध आहे आणि मुमुक्षु सिद्ध होणार आहे.
मग मुमुक्षुला आत्मज्ञानाचा वर्णन करून सांगितलं. अरे तूच आत्मा आहेस, तूच आत्मा आहेस, सगळं काय केलं, निरसन केलं, आता आत्मज्ञान प्रगोड. आणि ते पण म्हणाले मी आत्मा आहे. आता आत्मज्ञान झाल्याच्या नंतर आता पुढची सिद्ध अवस्था कशी प्राप्त होते, ती अवस्थेपर्यंत कसं पोहोचायचं, ते अवस्थेला पोहोचलेला पुरुष कसा असतो, त्याचा अनुभव कसा असतो, त्याचं वर्णन पुढच्या समासात समर्थानं सिद्ध लक्षण आता काय करणार आहेत, पुढच्या समासामध्ये सांगणार आहेत. आणि ते आपण उद्या बघणार आहोत. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे आत्मदर्शन नाम समास 8वा समाप्त. ऐक नाही, जे दशक 8 समास 8 ते इथं संपलाय. आता दशक 8 समास 9 सिद्ध लक्षण ते आपलं सुरू होणार, ते मात्र उद्या घेणार आहोत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु महागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धिअहंकार चित्तानि नाहम् न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजनं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्र न गुरुनैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो योर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. संत